नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फनजॉयमेंटमध्ये. मित्रांनो, आजपासून मी तुमच्यासाठी एक नवीन सिरीज घेऊन येत आहे. नवीन सिरीजला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, सिरीजला सुरुवात करूया. तर या सिरीजचं नाव असणार आहे अष्टविनायक दर्शन. आज आपण अष्टविनायकापैकी असलेल्या पहिल्या गणपतीला आज आपण भेट देणार आहोत. त्या गणपतीचं नाव आहे मोरगावचा मयुरेश्वर. तर आपण आता पुण्याहून बाय रोड आपल्या खाजगी वाहनाने मोरगावला जायला निघालेलो आहोत. जेजुरी मोरगाव बारामती रोडने आपण मोरगावला पोहोचू शकतो. पुण्यापासून मोरगावचं अंतर हे 67 किलोमीटर असून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे दौंड असून दौंड येथून मोरगावचे अंतर 41 किलोमीटर इतके आहे. तसेच जर तुम्हाला पुणे रेल्वे स्टेशन सोयीस्कर असेल तर तुम्ही पुणे रेल्वे स्टेशनला देखील उतरू शकतात. आणि या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला दौंडहून तसेच पुण्याहून तुम्हाला एस टी महामंडळाच्या बसेस देखील उपलब्ध आहेत, किंवा तुम्ही बाय रोड स्वतःच्या खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी पोहोचू शकतात. पुण्याहून मोरगावला येण्यासाठी आपल्याला साधारण जवळपास 2 तास इतके लागलेले आहेत. आणि फायनली आपण आता मोरगावात येऊन पोचलेलो आहोत. गणेश चतुर्थीला, गणेश जयंतीला आणि विजयादशमीला या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. भाविकांसाठी मंदिर पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. आपण आता मंदिराच्या अगदी जवळच्या परिसरात येऊन पोचलेलो आहोत. आणि मंदिराच्या बाहेरील बाजूस या ठिकाणी तुम्हाला 4 व्हीलर पार्किंग तसेच 2 व्हीलर पार्किंग या ठिकाणी बघायला मिळते. जवळ आल्यानंतर मंदिराच्या बाहेरच आपल्याला विविध अशी पूजेच्या साहित्याची तसेच लहान मुलांच्या खेळण्याची अनेक दुकाने या ठिकाणी बघायला मिळतात. मोरगावचे मंदिर हे सुभेदार गोळे यांनी आदिलशाही कालखंडात बांधले आहे. हे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून बहामनी काळात बांधले गेलेले आहे. या देवळाला चारही बाजूंनी मनोरे असून गावाच्या अगदी मधोमध हे बांधण्यात आलेले आहे. मोगल काळात मंदिरावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिलेला आहे. देवळाच्या आजूबाजूने 50 फूट उंचीची मजबूत अशी संरक्षण भिंत देखील आपल्याला बघायला मिळते. गाभाऱ्यातील मूर्ती बसलेली डाव्या सोंडेची आणि पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक अशी मूर्ती आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या समोरच नंदीची एक मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती. मात्र येथे आल्यावर रथाचे चाक तुटले आणि त्यामुळे नंदीला येथेच ठेवण्यात आले. मंदिराच्या प्रमुख प्रवेशद्वारासमोरच नंदीच्या मूर्तीजवळच आपल्याला एक काळ्या दगडापासून बनवलेले भले मोठे असे कासव देखील या ठिकाणी बघायला मिळते. आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. प्रवेश केल्यानंतर सर्वत्र काळ्या दगडाचे बांधकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. हे मंदिर काळ्या दगडात बनले असून अतिशय भक्कम असे बांधकाम अजूनही आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या अवस्थेत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तसेच आतमध्ये आल्यानंतर आपल्याला 3 ते 4 उंच मजबूत असे काळ्या दगडाचे दीपस्तंभ देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तसेच दर्शनासाठी भाविकांना रांगेमध्ये उन्हातानात उभे राहायला लागू नये त्यासाठी या ठिकाणी अतिशय सुंदर असे लाकडी छत देखील बनवण्यात आले आहे. आणि गर्दी जमल्यावरती या ठिकाणी भाविक अतिशय आरामात
सावलीमध्ये या ठिकाणी या छताखाली येथे उभे राहू शकतात। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला गणपतीच्या विविध रूपातील अशा अनेक मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। अगदी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुले करण्यात येते। त्यामुळे अगदी सकाळपासूनच भाविकांची लगबग आणि गर्दी येथे आपल्याला बघायला मिळते। या गावात मोरांची संख्या जास्त असल्याने याला मोरगाव असे म्हणतात। मोरगावाची एक कथा देखील आहे। असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर उत्पात माजवला होता। त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली। तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू राक्षसाचा वध केला। त्यामुळे गणपतीला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असे नाव पडले। मित्रांनो, आपण जर सकाळी पहाटे लवकर जर या ठिकाणी आलात तर अगदी आरामात आपले दर्शन अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी होते। आता आपण समोर दिसणाऱ्या दरवाजातून प्रमुख मंदिराच्या आतमध्ये प्रवेश हा केलेला आहे आणि समोरच आपल्याला गाभाऱ्याचे प्रवेशद्वार देखील या ठिकाणून दिसते आहे आणि या गाभाऱ्यातच श्री गणेशाची अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते। तसेच बाहेर आल्यानंतर आपल्याला मोरया गोसाव्यांचे मंदिर देखील बघायला मिळते। तर मित्रांनो, ही होती मोरगावच्या पहिल्या गणपतीबद्दलची माहिती। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बघत रहा फंजॉयमेंट।